चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाघ, हत्ती, गवारेड्यांचे कळप आणि आता अस्वल अशा विविध वन्य प्राण्यांची एकाच तालुक्यात एकाच वेळी वाढती उपस्थिती प्रशासनासाठीही चिंतेचा विषय बनली आहे। चंदगडच्या डोंगराळ पट्ट्यात अलीकडेच वन्य प्राण्यांची सक्रिय हालचाल दिसून येत आहे। रविवारी सकाळी चंदगडच्या पश्चिमेला निमुसगे परिसरात तलावाजवळ एका वाघाने बैलावर हल्ला केला। बैलाने प्रसंगावधानाने प्रतिकार केल्याने वाघाने पळ काढला, मात्र बैल गंभीर जखमी झाला आहे। त्याचवेळी जांभरे परिसरात हत्तीचा उच्छाद कायम असून शेतीची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे। विशेषतः ऊस पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। कोकरे गावाजवळील शेतातून गवारेड्यांचा मोठा कळप रविवारी सकाळी मुक्तपणे फिरताना पथकांच्या नजरेस पडला। या कळपाचे छायाचित्र माऊली हॉटेलचे मालक गावडे यांनी टिपले असून ते समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालंय। तसेच माडवळीवरून हासगोळीला जात असताना सुंदराबाईंच्या चढाजवळ मारुती नाकाडे यांच्या कारच्या समोर अचानक दोन अस्वल धावत आली। अस्वल जशी रेस धावत असल्यासारखी कार समोर पळत होती। या थरारक प्रसंगामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट आणखी वाढलं आहे। या पार्श्वभूमीवर चंदगडमधील प्रगतशील शेतकरी अजित बांदेकर यांनी वनमंत्री यांनी तात्काळ हस्तक्षेप करून वन्यप्राणी हद्दपार मोहीम, रात्री गस्त वाढवणे, विशेष पथके नियुक्त करणे आदी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे। चंदगडमध्ये वन्यजीवांचा वाढता वावर हा केवळ अपघाती घटना नसून सातत्याने निर्माण होणारा गंभीर धोका बनला आहे। प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर मानवी जीवितासह स्थानिक शेती अर्थकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। जनप्रवास लाईव्हसाठी चंदगडहून विजय कुमार कांबळे।